नमस्कार, आज मी बनवत आहे तोंडी लावायला 2 प्रकारच्या मिरची फ्राय रेसिपी। त्याकरता मी ही एक जाडीवाली मिरची घेतलेली आहे। याला आपल्याला धुवून याचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि याला एक उभा कट देऊन याच्या आतील बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। बिया काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो। आता याकरता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल मी गरम केलेले आहे। अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे इथे घातलेले आहे। 10-12 लसूण पाकळ्या इथे घालून आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। पाव कप शेंगदाणे इथे घालून भाजून घ्यायचे आहेत। 2 टेबलस्पून तीळ, खोबरं आणि रोस्टेड चना इथे घालायचे आहे। डाळवं जर आपल्याकडे नसेल तर 2 टेबलस्पून आपण बेसन घालूनही भाजू शकतो। ह्या सर्वांना आपल्याला भाजून थंड करून याचा आपल्याला मिक्सरमधून एक पावडर करायचा आहे। पावडर करताना मी रंगासाठी काश्मीरी लाल मिरची थोडीशी घालत आहे। चटपटीतपणा पाहिजे असेल तर तिखटही आपण इथे पाव टेबलस्पून घालू शकतो। थोडासा पाव टेबलस्पून इथे हिंग घातलेला आहे। चवीपुरतं मीठ इथे घालून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी मी आमचूर पावडर घालत आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण फिरवून घेत आहे। आपल्याला हे मिश्रण पाणी न घालतानाच हा पावडर तयार करून घ्यायचा आहे। आता हा पावडर आपल्याला ह्या मिरचीमध्ये छान दाबून टोकापर्यंत भरून घ्यायचे आहे। सगळ्या मिरच्या आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। मसाला जर उरत असेल तर तो तुम्ही भाजी करताही वापरू शकता। ह्या मसाल्याच्या भाज्या फार छान लागतात। मिरची आपली भरून तयार आहे। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे आणि ह्या सर्व मिरच्या ह्यामध्ये ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायच्या आहेत। मध्ये मध्ये याला उलटपुलट करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। यांना कव्हर करून 1-2 मिनिट अगदी लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। मिरची आपली तयार आहे। यांना मी काढून घेते आहे। भाकरीबरोबर, पोळीबरोबर ह्या खायला फार छान लागतात। दुसऱ्या रेसिपी करता मी ही मिरची घेतलेली आहे। ही अजिबात तिखट नसते। यांना धुवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल आपल्याला घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी अर्धा टीस्पून मी जिरं घातले आहे। 10-12 पाकळ्या लसूणच्या ठेचून घातलेल्या आहेत। लसूण हलका ब्राऊन झाला म्हणजे या ठिकाणी एक मोठा कांदा कट करून घालायचा आहे। कांद्याला आपल्याला छान 1-2 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी तिखटवाल्या 2 मिरच्या घातलेल्या आहेत। कारण आपली ही मिरची अजिबात तिखट नाही। आपल्याला थोडासा झणझणीतपणा पाहिजे असेल तर मिरची इथे घालायची आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला जी कट करून मिरची ठेवलेली आहे ती घालायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मिरची आपली थोडी आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे। मिरचीचा रंग बदललेला आहे। आता ह्या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पाव टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून धने पावडर इथे घालायचं आहे। पाव टीस्पून हळद मी इथे घालते आहे। यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे। मूठभर सांबार मी इथे घालत आहे आणि 1 लिंबाचा रस ह्या ठिकाणी घालायचा आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता। मिरची आपली तयार आहे। दोन्ही रेसिपी आपल्या छान झालेल्या आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। धन्यवाद।